सर्वप्रथम मी संपूर्ण शिर्डीकरांना संपूर्ण जे प्रत्येक भागात रहिवासी आहे त्यांना आव्हान हे करणार की आज ही जी घटना घडली ही घडलीच नसती याचा साक्षीदार पुरावेदार मी 1.5 वर्षापूर्वी आपणच होतो, तुम्ही पण होते, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बातमी पण केली की हे सर्व जे आज गुन्हेगार पकडले गेले हद्दपार होते, तडीपार होते. खंडोबा चौकामध्ये हे लोक सकाळपासून यायचे, पॉलिसचा धंदा करायचे, पॉलिसच्या धंद्यातून मिळणाऱ्या पैशात दिवसभर नशापाणी करायचे. त्या नशामध्ये ते कुणालाही मारहाण करत होते. त्यापैकी आमच्या तिथे कैलास भुजबळला मारहाण झाली ह्याच मुलांकडून, ज्ञानेश्वर जगदाळेंना मारहाण झाली ह्याच मुलांकडून. रात्री माझ्या हॉटेलला हे एक दिवस माझा मुलगा हॉटेलला असताना हॉटेलवर जाऊन दहशत केली त्यांनी. अशा बरेच गणपतीच्या मिरवणुकीमध्ये आमच्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये हे मुलं घुसून यांनी त्या डीजे वाल्याला मारलं होतं. त्यावेळेस त्या कोकाटे मॅडम होत्या. कोकाटे मॅडमला आम्ही समोर सांगतोय की हे बघा हे गुन्हेगार लोक मिरवणुकीत घुसले तरीही कुठलीही कारवाई झाली नव्हती. मिटके साहेब होते. काही गुप्त खबरे आम्ही बरेचसे गावातील सर्वजण देत असतो की हे असा प्रकार इथं गुन्हेगार आहे, इथं हे चाललंय, इथं नशापाणी होतीये. परंतु आजपर्यंत अनुभव सांगतो मी, काही गुप्तचर होते ठेवलेले, तो अविनाश वगैरे होते, शिर्डी पोलीस स्टेशन काही कारवाई नाही केली. सरळ आरोप आहे हे जे मर्डर झाले याला कारणीभूत शिर्डी पोलीस स्टेशन जबाबदार आहे. त्याला कारण एकच आहे की वारंवार 1.5 वर्षापासून हे मुलांना हद्दपार केलं होतं. हद्दपार केले असताना हे मुलं त्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळपासून पॉलिसचा धंदा करायचे, पोलीस तिथे असायचे. पोलिसांना वारंवार सांगितलं आलं की हे हद्दपार मुलं आहे, यांच्याकडनं साहेब भक्तांना मारहाण होतीये, ग्रामस्थांना त्रास आहे, आमच्या गणेशवाडी भागातील सर्व लोकांना त्रास होता, या विठ्ठलवाडी गणेशवाडी एवढ्या रोडच्या लोकांना त्रास चालू होता. एवढं जर आम्ही माहिती देत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. विशेष म्हणजे ही घटना घडायच्या आदल्या दिवशी, हे मर्डर होण्याच्या आदल्या दिवशी गणेशवाडी भागातील रहिवासी अमोल माळी यांच्या बायकोला, मिसेसला अक्षरशः ह्या मुलांनी मारलं. ती बाई पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेली, कंप्लेंट दिली. पोलिसांनी तिला जास्ती फक्त कंप्लेंट घेतली, पण पोलिसांनी असं खास हे नाही केलं की त्याच वेळेस जर ह्या मुलांना त्यांनी अटक केली असती तर आज ही घटना घडली नसती. आज हे निरपराध लोक, आज इतके चांगले गरीब कुटुंबातले पण चांगले प्रामाणिकपणे साईबाबांची नोकरी करणारे हे लोकांचा आज जीव गेला नसता. आज त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले. त्यांचा विचार केला गेला पाहिजे. ह्याच मुलांना मला त्रास देण्यासाठी माझा आरोप आहे आणि तुम्ही कधी खोटं बोलत नाही. तुम्हाला माहिती जे आहे ते तुम्ही माझ्या प्रत्येक वेळी मी तुम्हाला फोन करत असतो का राजू बुवा साहेब ही तुम्हाला इथे लाईव्ह बातमी करावं लागेल, लाईव्ह घ्यावं लागेल. मला राजकारणात काही लोकांनी मला तिथून त्या चौकातून हकलण्यासाठी, मला त्रास देण्यासाठी ह्या लोकांना सांगितलं गेलं होतं. आणखी काय काय सांगायला पाहिजे होतं पोलीस स्टेशनला. मिटके साहेब होते, मिटके साहेब गेले, वमने साहेब आले त्यांना दिलं, त्यांच्या अगोदर गुलाबराव पाटील होते त्यांना दिलं, येरालाल पाटील असायचे, हे सर्वांना. आता कुंभार साहेब हे आल्या पहिल्या वेळेस ज्यावेळेस त्या कैलास भुजबळला मारलं त्यावेळेस कुंभार साहेब होते, ज्ञानेश्वर जगदाळेला मारलं त्याला कुंभार साहेब होते. काय ऍक्शन घेतली मला दाखवा तुम्ही. कधी या मुलांना अटक केली मला हे दाखवा. ते तर दिनदाडे तिथंच व्यवसाय करताय, छत्रपती शिवाजी महाराज चौकातच पॉलिसचा धंदा करताय. सर्व शिर्डीकरांना एकच शेवटची हात जोडून विनंती, पहिल्यांदा आपले 2 गावातली मुलांचा बळी गेलाय, गोंदकर आणि पाटणी. आता ही तशीच त्याच घटनेची पुनरावृत्ती परत शिर्डीत झाली. याला कारणीभूत ठीक आहे आपल्याकडून ज्या चुका झाल्या असतील ना, आता ज्या गावकऱ्यांकडून आपली एकमेकाची जिरवाजिरवीची ते आता बंद करा. निवडणूक आली ना तुम्ही एकमेकाच्या समोर बिनधास्त उभे राहा, ज्याला मतदान करून जो निवडून त्याचं स्वागत करा. पण तुम्ही ही जी प्रथा शिर्डीत चालू झाली की गुंड सांगायचे आणि मग त्याच्याकडून याची जिरून घ्यायची, अजून काय काय प्रकार आता माझ्या सगळं काय घडलेलं आहे ते पण माहिती साऱ्या गावाला, हे बंद करा.
अजून काही तुम्ही एकत्र या सर्वजण, भविष्याचा विचार करा. आणि जे मुलं, मी विशेषतः मी पहिलं सांगणारे माझ्या वार्डमधल्या गणेशवाडी भागातील सर्व माता पित्यांना की तुम्ही तुमच्या मुलांना कामधंद्याला लावा. ते रात्री 12-12, 2-2 वाजेपर्यंत रात्रभर हिंडतात. निवडणुकीसाठी मी काही बी करायला तयार नाही. मी कुणाला आजपर्यंत 8 वर्षात दाखवून द्यायचं कुणाला दारू प्यायला पैसे दिले असेल, कुणाला मोकळे हिंडायला पैसे दिले असेल. मला ते काम नाही. माझं काम आहे जनतेचं प्रामाणिक काम करायचं, त्यांचे मूलभूत गरजा आहेत त्या कामावर जायचं. गणेशवाडीतील मी सर्व माता पित्यांना आव्हान करतो की त्यांनी त्यांच्या मुलांना कुठंतरी नोकरीला लावा, कुठेतरी कामाला लावा, काहीतरी व्यवसायात घाला, शिक्षण करीत असेल शिक्षणात लावा. आणि रात्री जर 10 वाजेपर्यंत तुमच्या घरात मुलगा येत नसेल तर तुमची जबाबदारी आहे का तुमच्या मुलाला 10 वाजेच्या आत घरात आणणे. नसेल तर हे असे गुन्हेगार कितके तयार होणार. याला आळा फक्त गावकरी घालतील, पोलिसच घालतील असं नाहीये. आपल्या आईबापाची बी जबाबदारी का आपला पोरगा 10 वाजेपर्यंत काय करू राहिला. तो जर 2-2 वाजेपर्यंत बाहेर रस्त्यावर हिंडू राहिला आणि तुम्ही त्याला काही खुशाल सकाळी येत्या त्याला घरात घ्यात्या, झोपत्या, जेवू घालत्या, सकाळी 2 वाजता झोपतो, मग हे कोण आहे. याला मेन कोण याचे, यांचे आई वडील. त्याच्यामुळे आम्ही आता पूर्ण घरोघरी याची जनजागृती करणार आहे की तुम्ही प्रत्येकाने आपला मुलगा काय करतोय, समजा कोणी नोकरीला आहे, त्याची 11 वाजता सुट्टी होणार तर ठीक आहे तो येईल घरी, पण जो काही कामच नाही करीत आहे मग तो कुठे हिंडतो, काय करतो याची चौकशी करा. म्हणजे माझ्या गणेशवाडीच्या भागात नाही, संपूर्ण शिर्डीतील माता पित्यांना माझी हात जोडून विनंती, आपल्या मुलं कुठे हिंडतात याची पहिली चौकशी करा. 4 दिवसापासून कंटिन्यू दिवसभर त्याच विषयावर सर्व गावातले जे प्रमुख लोक आहेत ते एकत्रित येत आहे की आता हे कायमचा बिमोड कसा करायचा. याच्यावर संपूर्ण प्रशासन आणि संपूर्णच ग्रामस्थ याच्यामध्ये येऊन एकवटून काम करणार आहे. माझं आव्हान आहे की प्रत्येक गावातील जे इथं लोक रहिवासी आहेत, राहत आहेत, ज्यांच्या रूम भाडोत्री आहेत, या सर्वांना एक आव्हान करायचं आहे की येत्या 10 तारखेला जर तुम्ही कोणाचं नाव समोर सांगू शकत नसेल का ह्या माणसाची ह्या गल्लीत दहशत आहे, ह्या माणसाची हे पुरं हे रोडवर थांबताय, ते तुम्ही आम्हाला सांगताय ना, तुम्ही आम्हाला लेखी द्या, तोंडावर तुमचं नाव टाकू नका, कारण एका कागदावर लिहून द्या त्यांची नावं का हे मुलं रात्री इथं धिंगाणा करतात, इथं दारू पितात, इथं वाढदिवस साजरा करतात. हे तुम्ही आम्हाला गुप्त एक द्या गावकऱ्यांना आणि 10 तारखेला त्या आक्रोश मोर्चाला घेऊन तिथं मोकळं ढाकळं बोला. कुणालाही भीती राहणार नाही. यापुढं ही भीती कायमची घालवण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय, सर्व गटाचा जी संपूर्ण ग्रामस्थ याच्यात एकवटून ही जनतेतली भीती काढून का यांना जिथले ते जनतेने पण चोप दिला पाहिजे. समजा आम्हाला सांगणार, मग आम्ही पोलिसांना सांगणार किंवा आम्ही येणार, तोपर्यंत तुम्ही वाट नका बघू. आता काही होत नाही. जे उतले मातले ना त्यांचा माज त्या तिथल्या जनतेने बी जिरवायचं काम आहे. शेवटी आम्ही लेट येऊ पण तुम्ही प्रत्यक्षात तिथे. म्हणून तिथल्या महिलांनी, पुरुषांनी हे ज्या ज्या गल्लीत कुठं थांबत असतील, ज्या ज्या कुठं रोडवर यांना दिसत असतील त्यांना हटकवा, तू का थांबला इथं, का उभे राहिली घोळका करून इथं, हे बोललं गेलं पाहिजे. कोणी उलट बोललं तर आम्हाला फोन करायला लागत, आम्ही होतो तिथं. त्यांना कसे सरळ करायचे मग आहे आमच्याकडे. आणि आदरणीय नामदार साहेबांनी त्या दिवशी संपूर्ण शिर्डीकरांना तेच आव्हान केलंय. स्वतः नामदार साहेबांनी आव्हान केलंय की त्यांना काळजी आपल्या गावाची, आणि आमच्या गावाला झोपू राहिले राजकारणासाठी, दुर्दैवी बाबी राजकारणासाठी फक्त शांतता चालू आहे. याला दुःख व्हायचं नाही, त्याला दुःख व्हायचं नाही, मग हा दुखावला तो मतदान करणार नाही. अरे मतदान कोणाला तरी एकाला करणार आहे, 2 जण उभे राहणार आहे, त्याच्यापैकी 1 जण जिंकणार, 1 जण हारणार आहे. दोन्ही पहिल्यांदा काही जिंकत नाही. तेव्हा तुम्ही निवडणूक करा, बाकी इतर वेळी तुम्ही गाव आपलं सुरक्षित कसं राहील याच्यावर विचार केला जावा. मला सगळ्यात आयुष्यात वाईट वाटलं की ज्या महिलांच्या सुरक्षेसाठी मी 11 वर्षापासून या बाजारच्या गाड्या चालवतो, त्या माझ्या वार्डात एका महिलेला हात लागला. किती वाईट वाटलं असेल, मला किती तळतळ झाली असेल, या आत्म्याला काय वाटत असेल की मी आजपर्यंत जे काही काम करत आलो ते माझ्या मतमावणीसाठी करत आलो, त्यांच्या सुरक्षेसाठी करत आलो. त्यांच्या सुरक्षेसाठी मी वारंवार खासदार सुजय विखे असेल, नामदार असेल, गावातले प्रमुख कैलास बापू असतील, आबाई असतील, जे कोणी असतील त्यांना एकवटून आम्ही कायम यांचा बिमोड कसं करता येईल याच्याविषयी चर्चा करत आलो. आणि त्याच मतमावलीला हात लागला गेला. किती वाईट वाटत असेल. आज ती बाई सांगती, त्या बाईची तुम्ही खरी बाईट घ्यायला पाहिजे की तिला मारलं कशा प्रकारे मारलं. तुम्ही तिची खरी मुलाखत घ्या, तिला आणा पुढे. ती पोलीस स्टेशनला SP समोर येऊन तिने सांगितलं मला कसं मारलं गेलं म्हणून, शिवाय भर रस्त्यात मारलं गेलं. खूप वाईट वाटलं की तुम्ही राजकारणासाठी, मतासाठी
हे जे चाललंय की याला खुश करायचं आणि करू दे मग त्याला तो धंदा. मी काय बोलतो परत एकदा ध्यानात घ्या. समजा मला खुश ठेवायचंय कशासाठी, मतासाठी, मग मी काही धंदा करू द्या, मग त्याला लगेच त्यांनी काही केलं का पोलीस स्टेशनला आहेच फोन माझा, भाऊ जाऊ द्या माझा कार्यकर्ता आहे थोडं सांभाळून घ्या. हे बंद करा, हा विषय बंद करा. सगळ्या नेते पुढे कोण असतील होईल, निवडणुका होणारच आहे. गाव तिथं गट आले तिथं निवडणुका आल्या होणार आहे. 2 गट राहणार आहे, 4 गट राहणार आहे, जो तो ज्याच्या बद्दल निवडणूक लढणार आहे. परंतु ह्या निवडणुकीसाठी आपल्या निष्पाप लोकांचा बळी जाऊ राहिला, हा सगळ्यात माझा मोठा आरोप आहे. आपलं हे शिर्डीमध्ये ज्यांचे पोट चालू आहे ते बाबांच्या जीवावर चालू आहे. जे कोणी बाहेरून इथं गावात आले, जागा घेतल्या, राहत आहे, त्यांचं प्रपंच साईबाबावर चालू आहे. त्यांच्या आत्म्याला थोडीशी लाज वाटली पाहिजे की आपण साई भक्तांना त्रास देऊ राहिलो, साई भक्तांना लुटू राहिलो आणि ह्या गावात येऊन आपण हे नशापाणी करून ह्या बाबांच्या नगरीची, साईबाबांच्या नगरीची बदनामी करतोय. याचा परिणाम काय होतोय, आज एवढे कोण असतील तुमचे सर्व स्टार कलाकार असतील, मोठे मोठे नेते असतील, या देशाचे सर्वोच्च पदाधिकारी या ठिकाणी येतात, बाबांना नतमस्तक होतात आणि आपण त्या शिर्डीमध्ये येऊन बाबांच्या जीवर 2 रुपये कमवतो आणि ते कमवलेल्या पैशातून नशा पाणी करून जनतेला त्रास देतो. हे पहिलं थांबवलं पाहिजे. तुम्ही शिर्डीची बदनामी थांबवा. हे बदनामी थांबवण्यासाठी शिर्डीच्या गटतटाने एकत्र या, सर्वांनी या. तो कुठल्याही पक्षाचा असो, विरोधातला असो, कोणी असो, आज सर्वांनी एकत्र येऊन या कायमचा बिमोड झाला पाहिजे. रात्रभर दारू भेटते ना शिर्डीमध्ये, दारूबंदी रात्रभर भेटते. हे काही आम्ही सांगितलं पाहिजे, डिपार्टमेंटला माहित नाही, पोलिसांना. ते पण माणसं आहेत, त्यांच्या समोर दारू पिऊन येऊन पाण्याच्या टाकीजवळ किती लोक पडेल राहते सकाळी 7 वाजेपासून. ते नाक्यावर कोणले लोक येऊन बसले, कंटिन्यू 24 तास दारू पिऊन नशेमध्ये बसते, रोज मारामाऱ्या करतायत भक्तांसमोर. ते काय आपलं गावाचं नाक आहे, तो नाका पाहायला बंद झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्सच्या तिथलं पाण्याच्या टाकीजवळ कशाचा नाका आहे तो, बंद करा. ते ह्या गोष्टी घडल्या पाहिजे. हे सर्वांनी एकत्र येऊन करायचं. मी घेतले 2, मी अंगावर घेतले आजपर्यंत. तिथे लोक, मला काही भीती नाही वाटलं, काही नाही, मला काय मारून टाकतील, याच्यावर काय होणार दुसरं. ते विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये, शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोधकर 97 67 06 66 85. खुशखबर. आता पुणे व मुंबई कुठेही रक्ताचे सॅम्पल पाठवण्याची गरज नाही. आता या सर्व तपासण्या आपल्या शिर्डीमध्येच होणार. तसेच घरपोच सुविधा दिली जाईल. यात आपली शुगर तपासणी करा फक्त 10 रुपयात, तर इतर सर्व तपासण्यांवर 10 ते 20% सूट. आमचा पत्ता SD डायग्नोस्टिक्स, युनियन बँक समोर, भन्साळी स्क्वेअर, गाळा नंबर 3, नगर मनमाड रोड, शिर्डी. आमचा संपर्क क्रमांक 8007 10 00 75, तसेच 80 80 70 76 08.